नागपुरात उद्या 28 फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे। 28 फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन होणार असल्याचे आयोजक अविनाश ठाकरे यांनी माहिती दिली। या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत प्रो कबड्डी लीग सारख्या सामन्यात खेळणारे खेळाडू सहभागी होणार असून नरेंद्रनगर येथील लक्षवेधी मैदानात स्पर्धेचे आयोजन करण्यात असल्याची माहिती अविनाश ठाकरे यांनी वीकेबी न्यूज सोबत बोलताना दिली। अत्यंत मोठा क्षण आहे। एक राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा आपल्या शहरामध्ये होते आहे। त्या पद्धतीची तयारी सुद्धा आपण बाजूला बघू शकता कशा प्रकारे तयारी करतो आहे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावाने हा मुख्यमंत्री चषक म्हणून ऑर्गनाइज करतोय आणि त्या स्तरावरची तयारी आहे। एस्कॉर्टिंग आहे खेळाडूंना, इव्हेंट्स आहे, याच्यामध्ये मनोरंजन पण आहे। उद्घाटनाला स्वप्नील जोशी सुद्धा येणार आहेत। अशा प्रकारचं एक प्रॉपर असं एक चांगलं ऑर्गनायझेशन ज्याच्यामध्ये एंटरटेनमेंट पण होणार आहे आणि त्याचबरोबर स्पोर्ट्सला सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये समोर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो। लक्षवेधच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षापासून सातत्याने ॲक्टिव्हिटी सुरू आहे। याच्या अगोदर सुद्धा जिल्हा स्तरावर लक्षवेधनी जी आहे ती स्पर्धा घेतली होती आणि यावेळेला आम्हाला ती संधी मिळाली की आम्ही राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा घेतो आहे। एक राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा नागपूर शहरात होत्या, त्यामुळे फक्त नागपूरच नाही तर आजूबाजूचे जिल्ह्यांचे जे खेळाडू आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले, त्या सर्वांनी या स्पर्धेचं आयोजन पाहण्याकरता यावं, या स्पर्धा पाहण्याकरता यावं आणि प्रो कबड्डीतले जे इंटरनॅशनल खेळाडू आहेत त्यांच्यासोबत सुद्धा त्यांचा संवाद होऊ शकतो आणि ते कशा प्रकारे खेळतात यातून मोठ्या प्रमाणात नवीन खेळाडूंना एक प्रशिक्षण सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मिळू शकतं। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा हीच आपली आव्हान आहे। उद्घाटन माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र आणि त्याचबरोबर स्वप्नील जोशी सिने अभिनेता यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे आणि जवळपास सर्वच जनप्रतिनिधींना आपण बोलायला, कारण शासनाने स्पर्धा आम्हाला दिलेली असल्यामुळे सर्वच प्रकारच्या जनप्रतिनिधींना आम्ही त्या ठिकाणी बोलावलेलं आहे।